विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन क्लास 10 चॅप्टर नंबर 1। सी गाइज, हा चॅप्टर क्लास 11 ला सुद्धा आहे आणि क्लास 11 च्या फिजिक्स मध्ये सुद्धा आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत। सो त्यामुळे फक्त इयत्ता 10वी चे आता बोर्डाचे एग्जाम असल्यामुळे आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन म्हणलं तर आपल्याला न्यूटन आठवतं। व्हेरी गुड। आता ह्या चॅप्टर मध्ये हा चॅप्टर तुम्हाला बोर्डामध्ये विथ ऑप्शन हा तुम्हाला 5 मार्कला आहे आणि विदाउट ऑप्शन हा तुम्हाला 3 मार्क्सला आहे। तर 5 मार्क्सचा हा चॅप्टर आहे। हा 5 मार्क्सचा चॅप्टर तेवढाच बोर्डामध्ये महत्वाचा आहे आणि त्यासोबतच ॲज वेल ॲज तुम्हाला MSc CET मध्ये, नीट मध्ये, JEE मध्ये 11वीला तेवढाच महत्वाचा आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांना फिजिक्स म्हणलं की भीती वाटते, त्यामुळे भ्यायचं नाही, त्याला आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचंय, नाहीतर भ्यायचंय। बघा यस, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन मीन्स गुरुत्वाकर्षण। खूप सारे विद्यार्थी हे मराठी माध्यमाचे आहेत, सेमी मध्ये असले तरी आपल्याला खूप साऱ्या जणांना काही गोष्टींची शंका असते, त्यामुळे भ्यायचं नाही। ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण पहिल्यांदा आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर बघा काही सब टॉपिक आहे, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, देन आफ्टर केप्लर्सचे 3 लॉ, त्याच्यानंतर न्यूटन्स युनिट्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, नेक्स्ट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ। आता यामध्ये वेगवेगळे फोर्सेस आहेत 3, त्याच्यानंतर फ्री फॉल अँड त्याच्यानंतर आहे इस्केप वेलोसिटी। असे हे 3 आणि 3 6 आणि 1 7 पॉइंट यामध्ये इम्पॉर्टंट आहेत। आता त्याच्यानंतर आपण बघा एका एकाने हा पॉइंट पाहण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड मध्ये इयत्ता 10वीला हा चॅप्टर तुम्हाला 5 मार्क्सला विचारला जातो। त्याच्यामध्ये काही न्यूमेरिकल सुद्धा आहेत। कशावर न्यूमेरिकल येतात ते सुद्धा आपण सांगू, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करते वेळेस थोडस इझी होईल। बघा आता आपण इथे पाहणार आहोत, बघा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय। आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हो? गुरुत्वाकर्षण। आता ह्या गुरुत्वाकर्षणाचा शोध पहिल्यांदा जर कोणी लावला असेल तर तो होता, बघा इथे दिले आपण, सर आयझॅक न्यूटन। न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? द फिनॉमिनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन। यस, या सर आयझॅक न्यूटननी फिनॉमिनॉनचा म्हणजे ह्या घटनेचा, ग्रॅव्हिटेशन या घटनेचा शोध लावला। यस, म्हणजे त्याचे ते जनक आहे। आता बघा फोर्स अँड मोशन, मग ह्याच्यामध्ये फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मोशन काय असते? मोशन आपण आता 9वी मध्ये शिकलात। मोशन म्हणजे काय असते हो? गती असते। टाइप्स ऑफ मोशन, गतीचे प्रकार, चॅप्टर नंबर 1 मोशन, है ना। आणि फोर्स आपण सुद्धा शिकलोत। फोर्स 8वीला शिकलाय, 9वीला शिकलाय। फोर्स म्हणजे काय असतो? बल असतो। मग बल, वेगवेगळे बल, कार्य, ऊर्जा, है ना, ह्या गोष्टी तुम्ही शिकलात। आता बघा फोर्स इज अ नेसेसरी। फोर्स का नेसेसरी असतो? टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ द मोशन। मोशनची म्हणजे गतीसाठी, गतीची दिशा आणि त्याचबरोबर गतीचा काय बदलणार हो? गतीची चाल बदलण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी एखाद्या ऑब्जेक्टची, हा ऑब्जेक्ट आहे, एखादी सपोज माझ्याजवळ पेन आहे, ह्या पेनची मला दिशा चेंज करायची। बघा हा एरो हेडेड, हा एरो तुमच्या जवळ आहे, मला इकडे आणायचा आहे, मी बल लावणार। आता ही रेस्टला आहे, मोशन मध्ये न्यायचे, बल लावणार। म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी कशाची गरज आहे? बलाची गरज आहे। ही पेन मला उचलून लिहायचे सुद्धा बलाची गरज लागते, म्हणून फोर्स इज अ नेसेसरी। कशासाठी गरज मंद आहे? टू चेंज द स्पीड म्हणजे काय हो? चाल बदलण्यासाठी, ॲज वेल ॲज डायरेक्शन म्हणजे काय हो? दिशा बदलण्यासाठी कशाची गरज असती? तर फोर्सची गरज असते। एखाद्या वस्तूची
डायरेक्शन बदलायची, एखाद्या वस्तूची स्पीड बदलायची, एखाद्या वस्तूची जागा बदलायची, तर त्या वस्तूवर आपण कोणत्या प्रकारचं आपण काय करतो, बल प्रयुक्त करतो, त्याला आपण फोर्स असे म्हणणार. आता बघा, न्यूटन गेव हिज लॉज ऑफ मोशन. यस, न्यूटनने लॉज ऑफ मोशन दिलाय आणि 9वी मध्ये चॅप्टरचं नावच आहे लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम म्हणून. यस, इक्वेशन ऑफ मोशन, मोशनचे इक्वेशन दिलेत. आपण 9वीत शिकलो. 3 इक्वेशन दिले होते बघा. पहिला होता v इज इक्वल्स टू u प्लस at, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at चा स्क्वेअर आणि v स्क्वेअर बरोबर u स्क्वेअर प्लस 2as. ह्याचा तुम्ही अभ्यास व्यवस्थितरित्या केलाय. इयत्ता 9वी मध्ये ह्याचा विथ प्रूफ तुम्ही अभ्यास केलात. हे 3 इक्वेशन तुम्हाला इक्वेशन ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक. त्या बुकचं नाव आहे प्रिन्सिपिया. या बुक मध्ये एक सेकंड, प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकात, हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये सर आयझॅक न्यूटनने ह्या गोष्टीची नोंद केली. कशाची? लॉज ऑफ मोशन, फोर्स, इक्वेशन ऑफ मोशन ह्या आणि थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीची काही थेअरी दिली. यस, बघा आता केपलर गेव द 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलरने 3 मोशनचे लॉ दिले. यस, आता पहिल्यांदा न्यूटन सांगितला, काय सांगितला की बाबा पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणून सगळ्या वस्तू ह्या पृथ्वीशी का जोडून आहेत, ड्यू टू दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण रिमूव्ह केला तर एकही वस्तू पृथ्वीवर थांबून राहणार नाही, म्हणजे ती पृथ्वीला सोडून देईल. बरोबर आहे? यस. आता बघा, केपलर गेव 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. मग न्यूटन ऑल्सो स्टडीड सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट. आता न्यूटनने कशाचा बघा, लाईटीमध्ये पहिल्यांदा न्यूटनच सांगितलं, साऊंड बद्दल न्यूटनच म्हणला, हीट बद्दल बघा लाईट, त्याच्यानंतर हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स, काही गणितीय गोष्टी सुद्धा न्यूटनने सांगितल्या. यस, ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स, त्याला म्हणतो आपण कॅल्क्युलस. इन क्लास 11th मध्ये तुम्हाला कॅल्क्युलस बद्दल शिकायचे, तर त्या कॅल्क्युलसचा बी शोध कोणी लावलाय, तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावलाय. सी, ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. हा पहिला शास्त्रज्ञ होता ज्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचा यूज करतात. आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचे तुम्ही युजेस पाहिलेत क्लास 9th मध्ये चॅप्टर नंबर 10. जो शेवटचा चॅप्टर आहे तुमच्या जवळ, त्या चॅप्टर मध्ये तुम्ही पाहिले रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. यस, बघा अशा प्रकारे इतक्या गोष्टी आपल्याला न्यूटनने सांगितल्यात. ग्रॅव्हिटेशन बद्दल बेसिक आपण गोष्टी पाहिलोत. यस, सोबत नोट्स बनवत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी कळतील ना. ह्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्यात, म्हणजे तुम्हाला इझी होईल अंडरस्टँड करायला. इथं नाव होतं त्याच्या पुस्तकाचं नाव बघा, इथं दिसणार प्रिन्सिपिया. प्रिन्सिपिया इज अ बुक. हा बुक कोण लिहिला? न्यूटनने. यस, चलो आता बघा नेक्स्ट काय सांगितलं, केपलरचे 3 लॉ. त्याच्या अगोदर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता बघा सर्क्युलर मोशन म्हणजे काय, जी मोशन एखाद्या सेंटरच्या अराउंड गोल फिरते त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. जसं की फॅन आहे, फॅनचे पाते असे एका सर्कल मध्ये फिरतात व्यवस्थित, किंवा मेरी गो राऊंड आहे, आकाशी पाळणा आहे, किंवा आपण शेतामध्ये बघा ते गोफन फिरवतो असं. दिस इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. मग काय येणार, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज इन अ सर्क्युलर पाथ. अशी मोशन ऑब्जेक्टची जी कुठं व्हायली, सर्क्युलर पाथ मध्ये व्हायली, त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. बस सोपी सरळ सिंपल अशी डेफिनेशन आहे. बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज इन अ सर्क्युलर पाथ, म्हणजे एखाद्या वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात.
दिस इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. नेक्स्ट बघा सेंट्रीपिटल फोर्स. आता सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय? सेंट्रीपिटल म्हणजे अभिकेंद्रकी बल. ह्याला म्हणतो आपण वर्तुळाकार गती आणि ह्याला म्हणतो आपण अभिकेंद्रकी बल. आता लक्ष द्या गाईज. हा बघा अभिकेंद्रकी बल म्हणजे काय? दोन बल असतात, एक अभिकेंद्रकी बल, दुसरा अपकेंद्रकी बल. जो बल केंद्रकाकडे व्हायलाय टुवर्ड्स द सेंटर. सपोज मी आहे फुगडी खेळतो तुम्ही, व्हेरी गुड. आपण फुगडी खेळायला तर फुगडी खेळते वेळेस काय होतं, समोरचं आपल्याला वळतं, आपण त्याला आपल्याकडे वळतो, ते आपल्याला त्याच्याकडे वळतो आणि म्हणून दोघं व्यवस्थित आपण असे राऊंड मध्ये फिरतो. यस, त्यालाच म्हणणार एकमेकांकडे ओढायले. दिस इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे द ऑब्जेक्ट इज अट्रॅक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. एखादा ऑब्जेक्ट सेंटर कडे अट्रॅक्ट व्हायलाय, यस, त्याला म्हणतो आपण सेंट्रीपिटल फोर्स. मग बघा द फोर्स ऍक्टिंग ऑन any object moving along the circle and directed towards the center of the circle. बघा म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सेंटर कडे अट्रॅक्ट होत असेल आणि तिकडेच मूव्ह होत असेल तर त्याला म्हणतो आपण सेंट्रीपिटल फोर्स. आता फुगडी खेळत खेळत काय एकदा सोडतात का? हात दोन्ही नाही, थांबत थांबत आपण थांबतो, कारण की आपल्याजवळ एवढा सर्क्युलर सेंट्रीपिटल फोर्स यूज करून आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. हे गोष्ट लक्षात ठेवा. दिस इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. द फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. इतकं जरी लिहिला तरी मार्क्स देतात. द फोर्स विच इज ऍक्टिंग अलॉंग द सेंटर और ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. सी नेक्स्ट बघा केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. इथं एक पॉइंटचं नाव होतं बघा, इथं मी लिहितो वाटलं तर. सी हिअर केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे. केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये आपल्याला केपलरचे 3 लॉ पाहावयाचे आहेत. आता पहिला लॉ, लॉ ऑफ एरिया सुद्धा म्हणतात. इथं दिले नाहीत, फक्त केपलर्स लॉ आपण नाव टाकले. आता केपलर्स लॉ, जॉन्स केपलर. हा जॉन्स केपलर हा जर्मन ऍस्ट्रॉनॉमीज होता अँड आणखीन मॅथमॅटिशियन सुद्धा होता. आता केपलर हा गॅलिलिओचा शिष्य होता. म्हणजे केपलर आणि गॅलिलिओ हे काय होते, ह्यांनी रिसर्च करायचे आणि पहिल्यांदा गॅलिलिओ गॅलिलायने 1600 मध्ये टेलिस्कोपचा शोध लावून 1609 मध्ये सांगितलं की बाबा सूर्य हा मध्यभागी आहे आणि तर सर्व ग्रह त्या सूर्याभोवती फिरतात. आता कसे फिरतात ह्याचा शोध लावला केपलरने, की हे कसे फिरतात हे सांगितलं गॅलिलिओने. त्याच्या अगोदर टॉलमी, टायको ब्राहे, कोपर्निकस हे सायंटिस्ट आले. मग ह्यांनी सांगितलं 1400 एडी मध्ये, 1500 मध्ये, त्याच्यानंतर 1600 मध्ये ह्यांनी आलं. इसवी पूर्व बी सांगितले होते की पहिल्यांदा वाटलं की पृथ्वी मध्यभागी, इतर सर्व ग्रह तिच्या भोवती फिरतात. नंतर म्हणला एक सायंटिस्ट की चंद्र मध्यभागी आहे, इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात. एक म्हणला सूर्य मध्यभागी आहे, इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात. पण लोकांना विश्वास बसेना. मग काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तर नंतर आला बाबा गॅलिलिओ गॅलिलाय. गॅलिलिओनं 1600 मध्ये सांगितलं की सूर्य मध्यभागी आहे आणि तर सर्व ग्रह त्या सूर्याभोवती फिरतात. लोकांना विश्वास बसेना. चौघांनी सांगून गेले होते. लोक म्हणले चल बे येड्यात काढालास, कस काय? त्यानं म्हणला आम्हाला दाखवच कसं फिरतात. आता आपल्या लोकांना पाहिजे प्रूफ. ते म्हणला या वाड्यावर, सॉरी या हवेलीवर. हा मग घेऊन गेलं. मग त्यांना दाखवलं की बाबा हे बघा माझ्या जवळ आहे टेलिस्कोप आणि ह्या टेलिस्कोपच्या ऑब्झर्वेशनने त्याने सांगितलं की सूर्य हा मध्यभागी आहे आणि तर सर्व ग्रह त्या सूर्याभोवती वर्तुळाकार मीन्स अराउंड त्याच्या फिरतात. आता कसे फिरतात
हे पुढे सांगितलं. कोण सांगितलं? तर केपलरने सांगितलं. सॉरी, सी हिअर. मग काय करणार? जोहानेस केपलर. हा जो जोहानेस केपलर होता, तर जोहानेस केपलरने हा एक जर्मन ऍस्ट्रॉनॉमर्स होता अँड मॅथमॅटिशियन सुद्धा होता. बघा, जेवढे फिजिक्सचे शास्त्रज्ञ आहेत ते सगळे मॅथमॅटिक्सशी रिलेटेड सुद्धा आहेत, कारण की फिजिक्स हा मॅथचा मोठा भाऊ, छोटा भाऊ, जे काय असेल पण भाऊ आहे आणि तो सख्खा भाऊ आहे, असं जमवून चालावं लागते आपल्याला. He was appointed as the royal mathematician in his place. तिथं रॉयल मॅथमॅटिशियन म्हणून त्याची अपॉइंटमेंट केली गेली होती. He used the observations of planetary position made by Brahe to discover the laws of planetary motion. बघा, टायको ब्राहे, टॉलमी, कोपर्निकस ह्यांनी काय केले? ते वेगवेगळा शोध लावला ह्याच रिव्हॉल्युशनरी रोटेशनरी मोशन वरचा, आणि त्याचाच यूज करून केपलरने पूर्णतः प्लॅनेटरी मोशनची आपल्याला व्यवस्थित माहिती दिली. कोणी? जोहानेस केपलर. मग फर्स्ट लॉ बघा केपलरचा. बघा, केपलर्स फर्स्ट लॉ, पहिला नियम केपलरचा काय सांगतो? जी The orbit of a planet is an ellipse. Ellipse म्हणजे काय? लंबवर्तुळ. Ellipse म्हणजे लंबवर्तुळ. The orbit of a planet is an ellipse with the sun is one of the foci. FOCI. Foci म्हणजे काय हो? जेव्हा अनेक वचन असेल तेव्हा फोकाय, जेव्हा एक असेल तेव्हा फोकस. मग काय सांगितलं? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन इज वन ऑफ द फोकाय. म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. बघा, हे लंबवर्तुळ आहे, इथं एक सेंटर आहे, ह्याला म्हणतो आपण हा एक सेंटर आहे आणि हा एक सेंटर आहे. तर ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स व्हेन सन इज वन ऑफ द फोकाय. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर, इथं हा एक फोकस आणि हा एक फोकस, आणि या दोघांवरून ह्यांचं नाव पडलं फोकाय. FOCI, फोकाय. फोकाय म्हणजे अनेक वचन, मीन्स इट इज अ प्लुरल वर्ड, फोकाय. सी, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन इज वन ऑफ द फोकाय. ऑर्बिट हा कसा आहे? इलिप्स आहे. ऑर्बिट म्हणजे जो पाथ फॉलो करणार बॉडी, त्याला म्हणतो आपण ऑर्बिट. ऑर्बिट आहे इलिप्स, मीन्स लंबवर्तुळ. आता इलिप्स कसा बनतो? जेव्हा दोन वर्तुळ एकत्र येतात तेव्हा हा बघा इलिप्स बनतो. म्हणून इलिप्सला दोन फोकस असतात, असा एक, असा एक, म्हणजे दोन वर्तुळाचा मिळून एक इलिप्स बनल्या जातो. ठीक आहे. मग अशीच आहे ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेटची पोझिशन. म्हणजे ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स, द सन ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. दुसरा पॉइंट बघा, केपलर सेकंड लॉ. दुसऱ्या लॉ मध्ये केपलर काय सांगतो पहा. बघा, केपलर सेकंड लॉ मध्ये द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन. यस, लाईन जॉइनिंग द प्लॅनेट, धिस इज अवर प्लॅनेट. सपोज इथं प्लॅनेट आहे बघा, हा ए. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट टू द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे समान कालावधी समान अंतर व्यापते. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे इथून इथपर्यंत जायला जितका वेळ लागायला तितकाच वेळ इथून इथपर्यंत यायला, इथून इथपर्यंत यायला लागतो. म्हणजे काय? ग्रहाला सूर्यापासून जोडणारी स्ट्रेट लाईन, सरळ रेषा ही समान कालावधीत समान अंतर व्यापते. द लाईन जॉइनिंग कुठून कुठे? प्लॅनेट टू द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एरिया मोठा आहे तेवढाच टाइम लागणार, तेवढाच टाइम लागणार, तेवढाच टाइम लागणार. म्हणजे एखाद्या वेळेस बघा, ग्रहाला सूर्यापासून जोडणारी सरळ रेषा ही द लाईन जॉइनिंग प्लॅनेट टू द सन स्वीप्स समान कालावधीत इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ
टाइम. हा झाला सेकंड लॉ. फक्त लॉ लिहा म्हणून विचारतात 3 मार्क्स साठी विथ सुटेबल डायग्राम. ही प्लॅनेटरी मोशनची डायग्राम आहे, ही लक्षात ठेवायची, तुमच्या बुक मध्ये आहे. थर्ड बघा, थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ टाइम around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. म्हणजे काय? हा, the square of period of म्हणजे t square is directly proportional to the r cube. The square of period of revolution of time or revolution around the sun म्हणजे काय? सूर्यापासून जे अंतर व्हायले टाइम पिरियडचा तो काय असा असणार? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ टाइम यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. इतर बघा डायरेक्ट हा आहे द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ टाइम, टाइम पिरियडचा स्क्वेअर आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ. तिसरा म्हणजे क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. कोणाकोणामधला? सन आणि प्लॅनेट या दोघांच्या अंतरामधला हा डिस्टन्स असतो आर. आर किंवा डी ने इंडिकेट करतात, लक्षात ठेवा. आयदर तुम्हाला डी देतील किंवा तुम्हाला आर देतील, सो कन्फ्युज व्हायचं नाही. काय लिहिणार? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. बस म्हणजे काय? सूर्य आणि प्लॅनेट या दोघांमधला जो रिलेशन दाखवतो तो दाखवणार टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. आपण काय करतो? प्रोपोर्शनॅलिटी काढून 1 देतो, तर टी स्क्वेअर बरोबर कॉन्स्टंट आर चा क्यूब, के बरोबर 1, तर टी स्क्वेअर भागिले आर चा क्यूब बरोबर 1 और के. असं एक ह्याचे आपण फॉर्म्युला लिहू शकतो. यस, इथपर्यंत 3 लॉज कळतात. पहिला लॉ काय सांगतो? हा, सूर्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. यस, म्हणजे काय? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन इज वन ऑफ द फोकाय. दुसरी सांगणार बघा, द लाईन जॉइनिंग प्लॅनेट टू द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. And third one is the square of period of revolution of time is directly proportional to the cube of distance between them. Yes, next पहा, इथपर्यंत 3 लॉज कळतात. नेक्स्ट बघा काय सांगितले तुम्हाला यामध्ये, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटनने काय दिलाय? एक युनिव्हर्सल लॉ दिलाय. त्या युनिव्हर्सल लॉ चा यूज करून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो. हाच युनिव्हर्सल लॉ चा यूज करून न्यूटन नंतर कुलोम्सनं काही गोष्टी काढल्या चार्जेस मधल्या. जसं इथं 2 बॉडीज मधल्या आहेत. आता मी एक बॉडी आहे, तुम्ही एक बॉडी आहात. तुमचं मास, अर्थचं मास, आपल्या कंपॅरेटिव्ह मध्ये सगळ्या गोष्टी. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणाकोणामध्ये? माझ्यात आणि अर्थ मध्ये. मग तुमच्यात आणि माझ्यात का नाही? आहे. मग कसं ओढत नाही तुम्ही मला? ओढू शकतात. मग घ्या ओढून फोन मधून मला? नाही. मग कसं ओढणार? हा सांगा. म्हणजे काय होतं की आपलं मास कंपॅरेटिव्हली अर्थच्या मासच्या खूप कमी आहे, खूप 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 कमी आहे. त्यामुळे आपल्या एकमेकांच्या मासला एकमेकांना आपण ओढू शकत नाही, पण अर्थ आपल्या सगळ्यांना ओढू शकते. हे मी पुढे पुन्हा सांगेन, तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला. सो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत असे म्हणतो. वैश्विक गुरुत्व सिद्धांत असं म्हणतात ह्याला. वैश्विक गुरुत्व सिद्धांत. हा चलो, आता या वैश्विक गुरुत्व सिद्धांतामध्ये काय सांगितलं न्यूटनने? विश्वातील कोणत्याही 2 वस्तूमध्ये, कोणत्याही 2 वस्तू, तुम्ही मी सुद्धा 2 वस्तूच आहोत ना. हा, ही पेन आणि मी सुद्धा. बघा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आमच्या दोघांमध्ये, म्हणून तर मी ह्या पेनीच्या जवळ आहे. म्हणजे विश्वातील कोणत्याही 2 वस्तूमध्ये काय असते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. आणि ती त्या 2 वस्तू एकमेकांना स्वतःकडे काहीतरी बलाने ओढतात. त्यालाच म्हणतो आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग पहा काय दिले,
एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, विश्वातील प्रत्येक कोणताही ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफाइनाइट फोर्स, हा कोणत्याही दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करू शकतो एखाद्या फोर्सने. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे त्याच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो तो फोर्स. और इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, किंवा त्याच्या अंतराच्या व्यस्तानुपाती असतो, म्हणजे त्याच्या वजनाच्या मासेसच्या समानुपाती किंवा अंतराच्या व्यस्तानुपाती. म्हणजे काय, लक्ष द्या बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, विश्वातील प्रत्येक वस्तू, मी तुम्हाला ओढू शकतो, तुम्ही मला ओढू शकतात. यस बघा, ऑब्जेक्ट विथ अ डेफाइनाइट फोर्स, एखाद्या पर्टिक्युलर फोर्सने. धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे काय, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2. बघा इथं दोन बॉडी दिलीत, ही m1 आहे, ही m2 आहे, हे एकमेकांना ओढायलेत. आणि बघा हे ह्या दोघांचा डिस्टन्स आहे इथून काहीतरी r, इथून ह्या बॉडीचं डिस्टन्स आहे r. यस हा, मग इथे येणार r चा स्क्वेअर. मग बघा यस हा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द, f is inversely proportional to the distance between them, r चा स्क्वेअर. एकच सेकंड हा, r चा स्क्वेअर. ह्याला देतो आपण इक्वेशन नंबर फर्स्ट, ह्याला देतो इक्वेशन नंबर सेकंड. बघा लेफ्ट हँड साइड सेम आहे, फोर्स बरोबर, एक सेकंड हा, फोर्स बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 भागिले r चा स्क्वेअर. प्रोपोर्शनॅलिटी काढून काय देतो, स्थिरांक कॉन्स्टंट देतो. सी हिअर, मग f बरोबर काय कॉन्स्टंट आहे, g m1 m2 डिवाइडेड बाय r चा स्क्वेअर. हा, हिअर f इज अ युनिव्हर्सल फोर्स. आता g काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हिअर जी आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी ची व्हॅल्यू किती असते हो, व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल्स टू 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रामचा स्क्वेअर. हे कसं आलं सांगतो विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी करू नका. यस हा, m1 m2 हा r चा स्क्वेअर, m1 m2 मासेस आहेत आणि r काय आहे, त्या दोघांमधलं अंतर आहे. यस हा, आणि f काय आहे, f इज अ फोर्स आहे, दुसरं काहीही नाही. रॉकेट सायन्स नाही, काही नाही. या इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे विश्वातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, पण मग आपण ओढल्या का जात नाही हा प्रश्न आहे. ओढल्या का जात नाही मला तुम्ही सांगायचे कमेंट मध्ये, की आपण एकमेकांना स्वतःकडे का ओढू शकत नाही, एखादी ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला ओढून का घेऊ शकत नाही हे मला तुम्ही सांगा. नसेल तर मी नक्कीच येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण सांगू. आता बघा, टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग मासेस m1 अँड m2, दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यांचे मास आहे m1 आणि m2 kept at a distance from each other, काही अंतरावर ठेवलेत. बघा इथं ठेवलेत, kept at a distance from each other. Very good. Next, mathematically the gravitational force of attraction between these two bodies can be written as. कशी लिहू शकतो मी सांगतो. आपण लिहिणार f is directly proportional m1 m2, ह्याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट, आताच लिहिलं आपण मगाशी, आणि f is inversely proportional to the 1 divided by r चा स्क्वेअर, ह्याला दिलं इक्वेशन नंबर सेकंड. From equation 1 and 2 we can write here f is directly proportional m1 m2 भागिले r चा वर्ग. Proportionality काढून to take a constant here, f is equals to capital G m1 m2 divided by r चा square, where capital G is
universal gravitational constant, and the value of universal gravitational constant are the 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kilogram चा स्क्वेअर. इझी आहे, ह्याची व्हॅल्यू आहे 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम चा स्क्वेअर. आता सर ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, हे कसं आलं हो? बघा इथं लक्ष द्या, आपल्याला काढायचंय जी. जीला इथंच ठेवा, बाकी इकडे न्या. काय भेटेल बघा, हे एफ आर चा स्क्वेअर भागिले हे गुणाकारातलं भागाकारात m1 m2 बरोबर हा जी. जी चं आपल्याला एसआय युनिट काढायचंय. फोर्स कशात मोजतो? फोर्सचं एसआय युनिट न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट न्यूटन. आर म्हणजे अंतर आहे, अंतर म्हणजे कशात मोजणार? मीटर. मग मीटरचा स्क्वेअर, तर हा न्यूटन मीटरचा स्क्वेअर भागिले किलोग्राम किलोग्राम किलोग्रामचा स्क्वेअर, म्हणून ह्याचा एसआय युनिट आला जीचा. काय आला? न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रामचा स्क्वेअर. कळतात इथपर्यंतच्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो? यस, आपण इथपर्यंतच्या गोष्टी पाहिल्यात. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. गाईज, हा चॅप्टर तुम्हाला 5 मार्क्सचा आहे. 5 मार्क्स फिक्स करा. चॅप्टर रेग्युलर पहा. तुमच्या एक्झाम होईपर्यंत आपण हा चॅप्टर नक्की संपू आणि पुन्हा दुसरे चॅप्टर तुमचे संपवण्याचा प्रयत्न करू. हा एक चॅप्टर आहे. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट चौथा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट 6वा चॅप्टर आहे. लेन्स 7वा चॅप्टर आहे. आणि स्पेस मिशन असे फिजिक्सचे तुमचे 4-5 चॅप्टर आहेत आणि केमिस्ट्रीचे 4-5 चॅप्टर आहेत. असे पार्ट फर्स्ट मध्ये इयत्ता 10वीला तुम्हाला 10 चॅप्टर दिलेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला 40 मार्काचा अभ्यास करायचा आहे आणि 40 मार्क तुम्हाला गुण मिळवायचे पार्ट फर्स्ट सायन्स मध्ये. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि नक्कीच तुमचा सुद्धा फायदा होईल. आपल्या चॅनलशी जुळत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सो आपण इथे थांबूयात. धन्यवाद.